तुझ्यासाठी ती व्यक्ती कोण ठरली आहे आधी, की ज्यांनी तुला सांगितलं की सुप्रिया हा मार्ग आहे किंवा हे तू करू शकतेस? मला असं वाटतं की एक तर माझे वडील माझा पहिला गुरु आहे, की जेणेकरून मी जेव्हा त्यांना म्हटलं की मला नाटकात काम करायचं आहे, मला हे करायचं आहे, तर त्यांनी प्रोत्साहन दिलं म्हणून मी आले. माझ्या आईने प्रोत्साहन दिलं नाही असं नाही आहे, फक्त तिचं असं व्हायचं की जरा बघ म्हणजे एवढे कष्ट घेतल्यानंतर एक स्टेबल पगार पाहिजे हातात, हां, 1 तारखेला एक येतो. ती मेंटॅलिटी होती हां, तिची. हां. पण रात्री रिहर्सल संपल्यानंतर सुद्धा जी बाई घ्यायला यायची ती माझी आईच होती की. हो. म्हणजे 11 11:30 वाजता सुद्धा रात्री जी कुर्ल्याला मला स्टेशनला घ्यायला यायची, एवढं चालून एवढं सगळं कामं करून, पण तिने सुद्धा प्रोत्साहनच दिलं नाही असं नाहीये. फक्त तिच्या मनात एक धाकधूक होती की मुलीची जात आहे, मुलगी आहे, तर मग तिचं कसं काय, म्हणजे मग परत लग्न ठरवताना लोक विचारणार मग ही काय करते, हिचं काय. मग नाटकात, कारण त्यावेळेला शेजार पाजारी लोकांनी एवढं आईला भंडावून सोडलं होतं, काय तुमची पोरगी लाली लिपस्टिक लावते आणि जाते कुठे काय करते, कोणाचा हात धरून गेली तर कळणार पण नाही तुम्हाला. अशी लोक मला माझ्या आईला येऊन सांगायची, जी बिचारी ऑलरेडी गावातनं आलेली. तर तिचं असं व्हायचं की अरे देवा, आता काय लोक असं म्हणतात, मग हे करतात. आणि आज असं म्हणू नये आपण, पण त्याच ज्यांनी सांगितलं होतं त्यांच्याच मुली पळून जाऊन लग्न केलं आणि मी आई वडिलांच्या संमतीने लग्न केलं. म्हणजे तो हा फरक पडतो. माझ्या तर एकदा माझ्या वडिलांना, आमच्या शेजारी एक होते, ते म्हणाले तुमच्या मुलीला बघितलं मी आज रिगल टॉकीजला पिक्चरला. तर माझे वडील म्हणाले हो माहिती आहे, ती आणि तो माझा एक तिचा मित्र आहे ते गेलेत. हो तुम्हीच सांगताय? म्हणाले हो मला सांगून गेली माझी मुलगी. माझे वडील म्हणाले की तुम्हाला माहिती काढायची का, तर काढा, काय प्रॉब्लेम, मला माहिती आहे माझी मुलगी काय करते. हे खूप महत्त्वाचं, हे खूप महत्त्वाचं होतं. इव्हन हे आत्ता पण आहे माहिती आहे ताई, या गोष्टी आत्ता. म्हणजे मला, मी नाटकात जेव्हा लग्नाची बेडी केलं, मला सिगरेट ओढायची कशी हे माझ्या वडिलांनी शिकवलं. वा. कारण की मला माहितीच नव्हतं ती कशी पकडायची, त्याचं हे काय आलं पाहिजे, त्याची स्टाईल काय आली पाहिजे, हे मला नव्हतं माहिती, कारण मी सिगरेटच ओढली नव्हती कधी. माझे वडील मला गावच्या ह्याला देवळाच्या मागे जाऊन घेऊन गेलं आणि मला म्हणाले बाई असं पकडायचं, इथे असं ठेवायचं. मग ते, आणि आईने बघितलं ते, आई म्हणाली की अहो काय त्या कार्टीला शिकवताय तुम्ही गेलाय, तिला पण वाया घालवलंय. वडील मुलीला सिगरेट पिणं शिकवतायत, हे किती म्हणजे त्यावेळेची गोष्ट, किती भयानक वाटत असेल बघायला. आणि माझी आईच तर बिचारी गलित गात्र झाली, अरे देवा बापच शिकवतोय मुलीला. पण त्यांना माहित होतं हे नाटकासाठी आहे, ती काय. आणि मी कधीच त्याच्यानंतर सिगरेट नाही ओढली. म्हणजे मला ते कसं वाटलं पण नाही की बघूया ना सिगरेट ओढून कशी वाटते, किंवा असं काय कधी वाटलंच नाही, कसलं व्यसनच नाही केलं. फक्त एक व्यसन आहे मला, ते म्हणजे खाणं आणि फिरणं. वाव.